आगमन झाल्यानंतर पाठोपाठ श्री गौरीचे आगमन होते। शास्त्रानुसार ज्येष्ठ गौरीचे पूजन हे भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठ नक्षत्रावर करायला हवे। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ गौरीचे पूजन करत असतात। 3 दिवस हा सण साजरा केला जातो। या पूजेमध्ये भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठ तिथीला गौरीचे आवाहन केले जाते। दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते। यंदा ज्येष्ठ गौरी आवाहन हे 10 सप्टेंबरला मंगळवारी होणार आहे। सोन्याच्या पावलांनी येऊन समृद्धी, ऐश्वर्य, वैभव प्रदान करणाऱ्या गौरीचे आवाहन पूजन केले जाते। आज 10 सप्टेंबर आज गौरीचे आगमन होणार आहे। उद्या 11 सप्टेंबर वार आहे बुधवार। या दिवशी ज्येष्ठ गौरीला नैवेद्य पूजन केले जाते। पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। 16 प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात आणि या दुसऱ्या दिवशी दुर्गा अष्टमी सुद्धा आलेली आहे। आणि गौरी आवाहन, पूजन, विसर्जनाची परंपरा, व्रताचे महात्म्य व महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात। त्याचबरोबर आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य संपून घरामध्ये विघ्न संकट येणार नाही। तर पहा, हा दिवा लावल्याने घरातील नातेसंबंध जे आहे ते व्यवस्थित व्हायला लागतील। दिवा लावल्यामुळे घरातील कितीही वाद असेल किंवा घरामध्ये कुटुंबामध्ये नातेसंबंध बिघडलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित होतात। आपल्या घरातील कितीही दारिद्र्य असेल ती कमी होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत असते। घरामध्ये संपूर्णपणे दारिद्र्य गरिबी संपून घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते। आपल्या कुटुंबातील प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीची भरभरून प्रगती होत असते आणि मुलाच्या प्रत्येक नोकरीमध्ये असेल, शैक्षणिक बाबतीमध्ये असेल, भरभरून प्रगती होत असते। असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः असा मंत्र लिहायला विसरू नका। तर पहा आज, उद्या आणि परवा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। कारण या दिवसामध्ये 3 दिवस गौरीचे पूजन केले जाते, नैवेद्य अर्पण केला जातो आणि विसर्जन केले जाते। तर पहा, उद्या बुधवार आल्याने हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कारण हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो व त्याच पद्धतीने या दिवशी दुर्गा अष्टमी आलेली आहे। म्हणून याचं जे महत्त्व आहे, ज्याचा योग जो आहे तो अत्यंत शुभ योग आहे, दुर्मिळ योग जुळून आलेला आहे। म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपण काही उपाय करत असतो त्याचं लगेचच आपल्याला शीघ्र फळ जे आहे ते प्राप्त होत असते। हा उपाय करण्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेत म्हणजे सकाळी करू शकता हा उपाय किंवा तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता। हा उपाय अत्यंत प्रभावी म्हटला जातो आणि हा उपाय केल्याने आपल्या प्रत्येक अडचणी, संकट, दारिद्र्य नष्ट होते। घरामध्ये नातेसंबंध जास्तीत जास्त तुटलेले असेल, पती पत्नीमध्ये वाद होत आहेत, घरामध्ये मुलगा जो आहे तो शांत राहत नाही किंवा पती जे आहेत ते तापट स्वभावाचे आहेत, घरामध्ये सुख समृद्धी नाही, घरामध्ये पैसा जो आहे तो टिकून राहत नसेल, घरातील जो पैसा आहे तो बाहेर वायफळ कुठेतरी खर्च होत असेल, आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर राहत नाही, म्हणून जो पैसा आहे तो घरामध्ये स्थिर राहत नाही। हा जो पैसा आहे हा घरामध्ये स्थिर राहण्यासाठी, आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे। पहा, थोडीशी आपण गौरीची माहिती घेऊयात। तर पहा, भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुळाचाराप्रमाणे आवाहन करून महालक्ष्मी गौरीची प्रतिमा व प्रतीके बसवत असतात। ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा केली जाते, महानैवेद्य दाखवला जातो। तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन केले जाते। गौरीलाच महालक्ष्मी म्हटले जाते, तिची ज्येष्ठ नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठ गौरी असं म्हटलं जाते। आपल्याकडील संस्कृती परंपरेत गौरी हे शिवांच्या शक्तीचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत आणि गणेश बाप्पाचे आईचे रूप म्हणजे पार्वती देवीचे रूप म्हटले गेलेले आहेत। तर अशा पद्धतीने महालक्ष्मीचा सण हा कुळाचार आणि म्हणून अनेक ठिकाणी साजरा केला जातो। लक्ष्मी व गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेला महत्त्व दिले जाते।
म्हणून आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे. तर पहा, तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मी गौरी नसेल तर आपल्याला हा दिवा कुठे लावायचा आहे. जर तुम्ही गणपतीसुद्धा मांडलेला नसेल तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे. इथे तुम्ही दिवा घेत असताना मातीचा घेऊ शकता किंवा पितळाचा, निरांजनी किंवा तुम्ही पंचधातूचा दिवा घेऊ शकता. कोणत्याही पद्धतीचा दिवा तुम्ही इथे घेऊ शकता. आणि आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला कुंकू भिजवायचं आहे आणि त्या कुंकवाच्या साहाय्याने आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक न चुकता आपल्याला काढायचं आहे. स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिव्याखाली म्हणजेच प्लेटमध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचे आहे. तर पहा, खडे मीठ का टाकले जाते. खडे मीठ जे आहे ते नकारात्मकता दूर करत असते. समुद्र मंथनातून खडेमीठ याची उत्पत्ती झालेली होती. जर लक्ष्मीपूजनात खडेमीठ याचा वापर जर केला तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. ती अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते. आणि हा जो दिवा आहे हा 2 वातीचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे. आणि हा आपण जी प्लेट तयार केलेली आहे तर त्या प्लेटमध्ये आपण खडे मीठ टाकणार आहोत. तर त्या प्लेटवर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये 2 वाती टाकायच्या आहेत. त्यानंतर तूप टाकायचं आहे. जर तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर आवर्जून टाका. जर तुमच्याकडे म्हैसीचं तूप असेल तर चिमूटभर हळद तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर पहा, 2 वाती का टाकले जाते. शिवांचे आणि जीवाचे प्रतीक म्हटले जाते म्हणून 2 वाती ह्या दिव्यामध्ये टाकल्या जातात. आणि त्यानंतर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. आणि हा जो दिवा आहे हा माता लक्ष्मी आणि शिवशंकर यांच्या पिंडीजवळ आपल्याला हा दिवा लावायचा आहे. शिवलिंगाच्या पिंडीजवळ हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुर्गादेवीची आरती म्हणून घ्यायची आहे. कारण दुर्गा अष्टमी आहे. दुर्गा अष्टमी ही दुर्गादेवीला समर्पित असते म्हणून या दिवशी आपल्याला दुर्गादेवीची आरती म्हणायची आहे. अशा पद्धतीने जर आपण हा दिवा 3 दिवस प्रज्वलित करून ठेवला, तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता किंवा तेलाचा दिवा तुम्ही इथे लावू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही दिवा लावला तर सर्व संकट विघ्न दूर होतात. म्हणून हा एक दिवा नक्की लावून बघा. श्री स्वामी समर्थ.